नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी बांधवांना जे काही 32,000 कोटींचं पॅकेज हे अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी मंजूर करण्यात आलं होतं. तर हे जे पॅकेज मंजूर करण्यात आलं दिवाळीपूर्वीच आणि त्याचं वितरण हे दिवाळीपूर्वी सुरू करण्यात आलं. परंतु आजही आपण शेतकरी बांधवांच्या जर प्रतिक्रिया जाणून घेतल्या तर आजही आपल्याला असे समजते की अनेक शेतकरी बांधव आजपर्यंत सुद्धा जे काही अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल किंवा मग रब्बीचं जे अनुदान आहे यापासून वंचित राहिलेले आहेत. मित्रांनो, यासाठी जवळपास 31,628 कोटींचं पॅकेज तर राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलं. त्यानंतर दिवाळीनंतर आपण पाहिलं 22,000 कोटींचंही पॅकेज शेतकरी बांधवांना वितरित करण्यात आलं. त्यानंतर पुन्हा 11,000 कोटींचा निधी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला. परंतु मग तो खरोखर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला का? शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला का? ही जर अपडेट आपण शेतकऱ्यांच्या माध्यमातून जाणून घेतली तर फक्त आणि फक्त 25 ते 30% शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम असेल किंवा मग रब्बीचं जे अनुदान आहे तर ते भेटलेलं आहे. मग आता जे उर्वरित शेतकरी बांधव आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम केव्हा जमा होणार, ही संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत. शेतकरी मित्रांनो, तत्पूर्वी आपल्या YouTube चॅनलवरती तुम्ही नवीनच असाल, पहिल्यांदाच भेट देत असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील. शेतकरी मित्रांनो, जसं की आपण पाहिलेलं आहे दिवाळीपूर्वीच अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वितरण हे सुरू झालं. काही जिल्ह्यांमध्ये ते वितरण झालेलं आहे बऱ्यापैकी. परंतु काही जिल्हे असे आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये अद्यापही वितरण हे चांगल्या प्रकारे वितरण झालेलं नाही. म्हणजे त्या भागातील अनेक शेतकरी बांधवांच्या कमेंट्स आहे की आमच्या भागामध्ये, विशेषतः आपल्याला नाशिक भागातून अनेक कमेंट्स आलेले आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल किंवा रब्बीचं अनुदान असेल 1 रुपयाही जमा झालेला नाही. परंतु शेतकरी मित्रांनो, असं नाहीये. अनेक शेतकरी बांधवांना तो जमा देखील झालेला आहे. परंतु शेतकरी बांधवांनी यामध्ये सर्वात मोठी चूक केलेली आहे. अनेक शेतकरी बांधवांना फक्त आणि फक्त KYC कंप्लीट नसल्यामुळे जे काही अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पहिले टप्पे वितरण झालेलं आहे त्यामध्ये त्यांना लाभ भेटलेला नाही, कारण त्यांची KYC अपूर्ण होती. आणि ज्या शेतकरी बांधवांची KYC कंप्लीट नव्हती अशा शेतकरी बांधवांना कुठल्याही योजनेचा लाभ हा भेटत नाहीये. हे सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर मग आता जी अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वितरण आहे ते वितरण जे चालू आहे किंवा मग वितरण वाटप हे सुरू आहे की बंद झालेलं आहे, असाही शेतकरी बांधव प्रश्न विचारताय. तर मित्रांनो, जी अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे त्याचं वितरण हे चालू आहे. जसं की दिवाळीपूर्वी याच्या वितरणाला गती होती, परंतु ती गती मात्र आता कुठेतरी आपल्याला पाहायला भेटत नाही. याचं कारण असं आहे की सध्या जो कालखंड चालू होता तर हा निवडणुकीचा कालखंड होता आणि या निवडणुकीमध्ये अनेक सरकारी जो स्टाफ आहे तर तो सरकारी स्टाफ हा निवडणुकीच्या कामकाजासाठी गुंतलेला होता. त्यामुळे जे वाटप मोठ्या गतीने किंवा मग स्पीडने व्हायला हवं होतं तर ते कुठेतरी कमी पडलं आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जे नुकसान भरपाईची रक्कम आहे ती नुकसान भरपाईची रक्कम ही स्लो गतीने म्हणा किंवा मग कमी गतीने पडत राहिली. परंतु आत्ता आपण जर पाहिलं तर निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि जो सरकारी स्टाफ आहे हा सरकारी स्टाफवरती जो निवडणुकीचा कामकाजाचा ओझा होता तर तोही कमी झालेला आहे. आणि आज आहे 4 डिसेंबर 2025. तर आजपासून मला असं वाटतंय की आजपासून हा जो काही सरकारी संपूर्ण स्टाफ होता हा स्टाफ आपापल्या खुर्चीवरती रुजू होईल, आपापल्या कामकाजावरती रुजू होईल. आणि त्यामुळे जे काही अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल, रब्बीचं अनुदान असेल जे की मंजूर झालेलं आहे त्यासाठी अनेक शेतकरी बांधव पात्र देखील आहे. तर त्या पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती त्याचं वितरण होण्याची प्रक्रियेला आता पुन्हा गती मिळेल असंच कुठेतरी वाटतंय. कारण जे काही निवडणुकीची प्रक्रिया होती त्या निवडणुकीच्या प्रक्रियेमधून आता हा संपूर्ण स्टाफ मोकळा झालेला आहे आणि मग आता आजपासून किंवा मग उद्यापासून संपूर्ण पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये ही अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम असेल, रब्बीचं अनुदान असेल हे वितरण करण्यास सुरुवात केली जाईल. मित्रांनो, आता हा झाला अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि रब्बीचा प्रश्न. शेतकरी मित्रांचे असेही प्रश्न आहेत की जी अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना भेटली किंवा रब्बीचं जे अनुदान भेटलं तर ज्यावेळेस राज्य शासनाच्या माध्यमातून GR काढण्यात आला त्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलं होतं की 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई असेल किंवा रब्बी अनुदान मिळेल. परंतु ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ते जमा झालं त्यावेळेस फक्त आणि फक्त 2 हेक्टरच्या मर्यादेतच जमा झालं. मग असं का, असाही प्रश्न शेतकरी बांधव विचारताय. तर शेतकरी मित्रांनो, जे अनुदान तुम्हाला जमा झालं तर हे अनुदान 2000 म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या अगोदर ऑगस्ट महिन्यामध्ये जे काही शेतकरी बांधवांचं नुकसान झालं
त्यासाठी नवीन एक GRच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती आणि त्यामध्ये NDRFच्या निकषानुसार हेक्टरी 8,500 रुपये असं अनुदान मंजूर झालं होतं आणि 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये ते अनुदान मंजूर झालेलं होतं। त्यामुळे शेतकरी बांधवांना जे काही अनुदान वितरण झालेलं आहे ऑगस्ट महिन्यातील तर ते आहे 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये पुन्हा अतिवृष्टी झाली आणि पुन्हा शासनाच्या माध्यमातून GR निर्गमित करण्यात आला आणि त्या GR मध्ये असं स्पष्ट सांगण्यात आलं की 2 हेक्टरच्या मर्यादेत 1 हेक्टरची वाढ करून प्रत्येक शेतकरी बांधवाला नुकसान झालेल्या प्रति हेक्टरी 10,000 रुपये अनुदान आणि 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये देण्यात येईल। त्यानंतर आपल्या शेतकरी बांधवांना जे अनुदान जमा झालं हे ऑगस्ट महिन्यातील अनुदान जमा झालं। त्यानंतर आता सप्टेंबर महिन्यातील अनुदान हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। यामध्ये ज्या शेतकरी बांधवांचं उर्वरित 1 हेक्टरचं अनुदान बाकी राहिलेलं आहे त्याही शेतकरी बांधवांना त्यांच्या बँक खात्यामध्ये ते उर्वरित 1 हेक्टरचे पैसे जमा होणार आहे। मित्रांनो, असं की जसं NDRFच्या निकषानुसार 2 हेक्टरच्या मर्यादेत शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मंजूर झालेली होती, अगदी त्या पद्धतीने ऑगस्ट महिन्यातील नुकसान भरपाई शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 10,000 रुपये असेल किंवा 8,500 रुपये असेल तर हे 2 हेक्टरच्याच मर्यादेत मिळाले। आता शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल, रब्बीचं अनुदान असेल हे जमा झालेलं नाही त्या शेतकरी बांधवांना येत्या 2 ते 4 दिवसांमध्ये नक्कीच त्यांच्या बँक खात्यामध्ये ते अनुदान जमा होईल अशी माहिती सूत्रांकडून भेटत आहे। मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।